वासाला जमत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. म्हणा वा, म्हणा तिकडचे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. चला. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. देखोनी भरत प्रेमासी, नमन करोनी वेगेसी. सांगवया राम कथेशीन प्रेम कपिसी अनिवार. सर्व भाविक भक्तांना असणारी विनंती केली. प्रभू रामचंद्राची कथा असणारी भरताना विचारली, अरे मला सांग ना, घरच्या कथा कोणाला माहिती नव्हत्या का? होत्या. सांग ना. संतमुखीची हरिकथा, मोठाच महान संत असतो असं, तुझ्या मुखावाटा ऐकू दे रे माझ्या भावाची कथा. असे आतुर झाले भरत, आहे का नाही. आणि त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली. काय गोड निरूपण केलं आमच्या मुरकुटे साहेबांनी, आहे का नाही. गोड गोड अगदी अशा प्रकारची भव्य कथा आहे. आपण टायमात असणारा बुरकून घेऊची तुमच्या. आम्हा निश्चय मने स्वय राम अनुभवने. जगी राम रूप देखन भरतो लंघन केवी हे पहा, घडे. भरताना ज्यावेळेस असं विचारलं असणार, आम्हाला राम, आम्हाला देव साधूच्या संगतीतून पाहिजे, साधूच्या मुखातून असणारी कथा ऐकायची आम्हाला, कोणाच्या मुखातून ऐकायला आम्हाला नको आहे. अशा प्रकारचं भरतजीचं म्हणणं मान्य केलं. आणि काय बोलतात, बंधू धाकटा रामाचा, तो आम्हा रामसाचा. केवी उलंगू याची वाचन लावीन कथेचा अनवय. संताला शरणागती करून असणारी तुम्ही कथा विचारायला जाताल ना, त्यावेळेस तुमच्या प्रेमाला पाहून असणारे महाराजा गोड असं तुम्हाला ज्ञान देतील. ते काय न्यायला आले लोक इथं मुरकुटे बाबा, काय न्याय आलो आपण, नाही द्यायला आलो, काय ज्ञानदान. अशा प्रकारचं असणारा महाराजा ज्यावेळेस विनवणी केली, त्यावेळेस असणारा विचार केला हनुमंतरायाने, अशा माणसाला मी सोडून कुणाला सांगू, होईल कोणतंही पुढचं, असं विचार केला हनुमंताने. आणि काय केलं, भरताय के सावधान चित्रकुटी रघुनंदन. देवोनी तुम्हासी समाधान पुढारे गमन मांडिले. सांगायला सुरुवात केली कथेची. आणि हीच कथा ऐकली ना तुम्ही आता मध्ये. चित्रकूटावर गेले, नाशिकला आहे की नाही सर्व. परंतु आशाला सांगितलं उद्या शक्ती लावली इथे तरी नवीच दिसन तुम्हाला, आहे का नाही. त्याला रामायण म्हणते. इतकी पावर आहे रामायणामध्ये की आता जरी ऐकलं तरी माणूस का म्हणते, यार मी कालच ऐकले भास्कर, नाही नाही सांगच म्हणते, त्याचं नाव रामायण. अशा प्रकारचा असणारा महाराजा गोड असं निरूपण आणि चित्रकूटावरचं त्या जनस्थानावरचं सुरुवात केली सांगा. घेऊन अगस्तीची भेटी सांगोनिया गुहे गोष्टी. शरभंग ऋषी जग जेठीन उठा उठी उद्धरिला. प्रभूंनी अगस्ती महाराजाचे असणार आणि प्रस्थान केलं महाराजा आश्रमावर. आणि त्या ठिकाणी रस्ता विचारला, कुणीकडे जावा, अशा प्रकारचं सांगितल्यानंतर शरभंग ऋषीचा पुढे उद्धार केलेला आहे. विराध येवोनी आडवा सीता उचलोनी निघेते धवा. रामे करोनी बाणला वान महाभाव मारिला. काय सांगाव भरतजी वेळ कशी आली.
अरण्यातून जात असताना विराज केले सीताहरण, तो मारिला विंदोनी बाण, कबंदे धरिले दोघे जण, बाहू छेदून मारिले. महाराज असणार उचलून सीतामाईला नेतेवळच असणार आणि त्याचा असणार हात असणारे तोडले विराजाचे. हे पहिलं असणारं अपशकुनाला गुण दिला आहे. जटायुषी सख्य पडिले येऊन पंचवटीशी राहिले, आश्रम मनोरम रचिले न राखण ठेविले जटायुषी. जटायुषी असणारं सख्यत्व केलं, मित्रपणा असणार काय केला त्याच्याशी, सीतेला असणारं गुंफेमध्ये ठेवलं. अशा प्रकारची त्या ठिकाणची कथा असणारी हनुमंतराय सांगू लागले. करिता वन विहारासी स्वमित्र मारिले शंभरासी, शूर्पणखा माता होय त्यासी लक्ष्मणासी छळू. त्या ठिकाणी राहत असताना शंभरी द्यायचं असणार मारला असणार तो शूर्पणखेचा मुलगा होता महाराजा, सांब असणारा. तपस्या करीत होता त्या टायमात असणारा, उडवला लक्ष्मणानं. मुलगा मारल्यानंतर ही शूर्पणखा असणारी बरं का, माझा लेक मुलगा मारला सोड घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी तिनं बरंच काही असणार वेगळं वेगळं केलं. तर आलं तर सांगूच नाही तर पुढे चलत. सौमित्र केले विंदान सवेग छेदिले नाक कान, खर दुषणा गेली शरण राम लक्ष्मण मारावया. आज त्या ठिकाणी मारल्यानंतर असणारे महाराजांना कावा केला असणारा आणि गोवित काही स्पष्ट दाखील नाही म्हणले असतील नाथबाब होऊन गेलेले. मग त्या ठिकाणी मुलगा मारला नाही ह्यांच्याच घरात मी. मग त्या ठिकाणी विचार केला आणि सांगितलं असणारे, माळ घालायचे तुमच्यावर प्रेम आहे माझं. वेगळी दिसती. पाठीवर लिहिलं, महाराजा रामाकडे गेली, रामाने लिहिलं पाठीवर हिचं नाक आणि कान साफ कर. सुरुवात झाली रामायणाला. तिथं नाक कान असणारे छेटले त्या शूर्पणखेचे महाराजा. आणि कोण होती ती? मोठ्याची बहीण होती, वैऱ्याची बहीण होती. पेटलं पुन्हा. 14 सहस्र रक्षगण त्रिशिरा आणि खर दूषण, श्रीराम लक्ष्मणी आपण दारुण रण करू आले. पुन्हा आऊच उठा उठा समोरच काय घालीन लोटांगण मंदिराचे ना काय महाराज चक्कर आलं. महाराज हिनं पुन्हा आहुत्या टाकायला सुरुवात केल्या गोड बोलून. नाक कान छाटल्यानंतर सांगितलं, दादा बघ हे काय केले माझं. काय बघायचं महाराजा? खरं दुषेनं तरी शरा आणि का वजनी हा विजयी रामसका. मर्दीला शंभरी शूर्पणखा विटंबून पाठविली लंका. पुन्हा काय झालं? ती जावं निसबे माजारी. नाही तेच केलं तिनं. आणि महाराजा भावाबांधाचा खराटा फिरवणारी एकच बहीण होऊन गेली ही. एकलेनी राम्य आपण मारण लागता क्षण, मुक्त करोनी जनस्थान द्विजदान दिदले. महाराजाच्या ठिकाणी बरं का हिनं 11,000 असणारे बरं का हजारावरच आणि ती राहिली. पुन्हा सारे मारले आणि जनस्थान असणारं महाराजा बरं का निर्मुक्त करून असणारं ब्राह्मणाला दान देऊन टाकलेले. ऐकोनी आहे माता तळमळी लंकानाथ, सीताहरणासी उद्धत छळनार्थ करू आला. त्या ठिकाणी महाराजा रावणाच्या हिनं कान बरेच काय भरले आहे की नाही होऊन गेलेले. महाराजा तुम्हाला साजायसारखी चांगली पहा. हे फिरत येत वनामध्ये त्यांना साजायसारखी नाही. कान भरले आणि खरंच यानं असणारे हे काय लावले रे, हे काय लावले रे हे. मग त्या ठिकाणी महाराजा बरं का हिना काय असणार बरं का. बरं गेली न होवी गेला विषय गेला. मृग वेश दिदला मारीचासी देखता सीता उलासी, तोच्या मागे कांचोळी श्रीराम त्यासी मारू गेला. असणार महाराज तिनं पटवून सांगितलं ना, दादा तुम्हाला शोभण्यासारखी कसल्या 80,000 आणल्यात. महाराजा बरं का तेवढी आनाच पक्क ठरविलंय ना. मारीच मामाला विनंती केली, मामाजी तुम्ही हरण व्हा आणि त्या ठिकाणी ह्या दोघांना चकून न्या, मी उचलून आणतो. मायेचा मृग निघे बाहेरी, राम काढून नेला दुरी, जटायू चरू गेला वनांतर सीता सुंदरी एकली. त्या ठिकाणी असणार महाराजा बर का
माळीच हरण झाले आणि हरण होऊन असणारे वस्तीवर आले त्या ठिकाणी आश्रमावर. पाहिलं चकाचीत हरण मायावी असणारं चमचम करू लागलेलं. सीतेला अभिलाष झाला असणारं कांजुळी पाहिजे मला. हरण पळू लागला. रामाने असणारा उडवला महाराजा. लक्ष्मणा धाव आले. त्या ठिकाणाहून असणारी महाराजा सीता उचलली त्यानं. रक्षण ठेविला लक्ष्मण कोणी माया मृगवचन त्याचे करोनी आचळ नंदीला दवडोनी. त्या ठिकाणी असणारा महाराजा लक्ष्मण राखण ठेवलेला होता. सांगितलं लक्ष्मणजी हलायचं नाही. परंतु या हरणानं मायावी पण केलं. तिकडे बाण ठोकला मारणार त्या टायमाला आवाज काढा रामा धाव. लक्ष्मणाला वाटलं माझ्या भावनावर संकट आहे. गेले आणि त्या ठिकाणी उचललं सीतेला पण. रावण येवनी कपटे करी हरली जानकी सुंदरी जटायु धावला जड करून त्याशी मारी रावण. आकाश मार्गानं सीता असणारी नेऊ लागला रावण. त्या टायमाला जटायून असणाऱ्या महाराजा बरं का हसले त्याला खाली पाडलं. सीता सोडवायची आहे हे ठरलं आणि काय केलं पुढं. रामाला धावून तव जटायुषी होता प्रणोत्क्रम करोनी त्याचे उद्धरण पुढे आपण चालिला. तुम्ही असणाऱ्या ती भरपूर कथा ऐकली. संक्षिप्त सांगितली महाराजा. आण घातली प्रभू रामचंद्राची. कशात मरे नाही रे. साधू संत खोटं बोलत नाही. देवाची शपथ घेत नाही. घेतली तर पाहिजे आणि म्हणूनच त्यांना पैसे देत ना. माळीकर संताकर असणार हात घालतेत ना. अशाप्रमाणे महाराजा खोटं सांगितलं मरण रावणानं आणि पंख तोडले रे त्यांचे असणारे. हाळून पडलं. ही कथा असणारी सरी ऐकली. हाता पाया विन मोधळा कबंद गिळावया आला रामे निज बाणे छेदिला पाठविला वैकुंठा. कबंद नावाचा राक्षस होता. कबंद म्हणजे कंबरापासून वरी खाली काय त्याला पोलिओ झालता कुणाला माहिती. पण त्याला जे हात होते ना मुरकुटे साहेब आहे की नाही. ह्या ह्या दाऱ्यातून त्या दाऱ्यात हात जायची. हे चालले ते बिचारी ह्यांना सऱ्यालाच कवटाळलं त्यानं. ह्यानं नव्हतं विचार केला काय हे म्हणून आगीचं घर. मग काय झालं पुढं. पंपातिरी महावीर आम्ही भेटलो वानर स्वामी मिनला रामचंद्रन भाग्य त्वर आमुचे. महाराज त्या ठिकाणी असणार महाराजा प्रभू रामचंद्राचा असणार महाराजा असा वनवास त्या ठिकाणी काटू लागली. जेवढे सज्जन असायचे त्यांना वाटायचं आमची आई आलेली असणारे महाराजा. हे दुर्जन होते ना. हे दुर्जन काय इग्नालं आपल्यावर असलंच असते. वाली सुग्रीवा वैर भारी दार राज्य हिरोनी झडकरी आम्हा घालोनी बाहेर राज्य करी खिसकिंदे. पुढील वाचक सुरेश महाराज बुडे कासारी. सूचक शेळके महाराज वपळी. या चला काय काय डबल घेऊ का. या या हा सांगा काय. पंप त्याच्यावरची हाता पाया विन मोधळा कबंद गिळावया आला. वरी गेलो त्याच्या पुढे मोरी गेला मला. वाली सुग्रीवा वैर भारी दार राज्य हिरोनी झडकरी आम्हा घालोनी बाहेर राज्य करी खिसकिंदे. वाली सुग्रीवाचं मोठं असणार महाराज युद्ध तयार होत असणार बरं का. सुग्रीव असणारी सारी संपत्ती असणारी सुग्रीवाची घेतली ती हिरावून त्या ठिकाणी असणारा महाराज शक्यतो सुग्रीवाशी केलं आणि त्या ठिकाणी वालीचा वध केला. इथपर्यंत असणारी कथा आणून सोडलेली. या चला उठा उठा. थोडंसं राहिला आता वेळ. 20 मिनटं कमी 4ला. आधे राहिले 2. चला उठा झोपलेले उठा. आजचे दिवस होते.
पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय सद्गुरु भगवान बाबा महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः वाली सुत युवराजा करोनी सीता शुद्धीची एकाजा जडक करी पावविला बोजा सांगा ते मजा दिदरे. अखिल ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र भगवंताची कथा आहे. आणि आमचे प्रदीप महाराज दरवर्षी आम्ही 5-6 वर्षापासून बघतो, लावतेत. त्यांना आवड आहे. आवड असली तर कुणाला सवड नसती आणि कुणाला सवड आहे तर आवड नसती. पण आता इथे बरेच लोक आज पाऊस काळामुळे नाही तर दरवर्षी लई लोक असतात ऐकायला, श्रवण करायला. अशी प्रकारची कथा आहे. त्यांनी दरवर्षी लावतेत, बोलवतेत, येतेत. घ्या. सीता शुद्धी आणली ती मग निघाले लवलाई कपी सैन्य चालवीत पायी दोन्ही बाई रघुराजा. त्या ठिकाणी वालीचा मुलगा असणारा अंगद असणारा त्या ठिकाणी सुग्रीव राजाच्या स्वाधीन केलेला आहे. आणि सुग्रीव आणि हनुमंत याप्रमाणे आम्ही सीतेचा शोध घेतला. असा हनुमंत भरतालाही रामायण सांगू लागलेत. अशा प्रकारची कथा कुठं त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी चालू आहे असं ग्रंथकार सांगतात. बिभीषण शिकवी रावणासी न मानितो त्याच्या वचनासी लातानी तल्या त्याशी तो आला रामा पाशी साधुरत्न बिभीषणजींनी रावणाला मस्त शिकविलं. पण विषयांध भुललेले जन, विषयामध्ये भुललेला असणारा अहंकारूपी रावण साधूने सांगितलं पण साधूचं नाही ऐकलं. म्हणून पुन्हा त्या बिभीषणाने चांगलं सांगितलं, हिताचं सांगितलं, पण पटलं नाही. आणि त्या बिभीषणाला लाता हाणल्या आणि बिभीषण असणारा प्रभू रामचंद्राला शरण आला. वनर सैन्य अपरिमित हाती पर्वत झेलित सागरी गाली ती त्वरित हेळची सेतू बांधिला. हनुमंत त्या ठिकाणी भरताला कथा सांगतात. बाबा अपरिमित असणारे वानर प्रभू रामचंद्रानं गोळा केले आणि त्यांनी असणारे अपाट असणारे मोठमोठे पर्वत आणले, असे झेलीत असणारे आणि त्या सागरामध्ये टाकले आणि त्या सागरामध्ये सेतुबंधन केलेलं आहे. आज सुद्धा त्या ठिकाणी खूण आहेत समुद्रामध्ये, ती सुद्धा दिसती. करोनिया लंका लागा वानर प्रवेशले दुर्गा आगी लावणी वस्तू सवेग अनेक जाळिल्या. त्या ठिकाणी लंकेमध्ये सेतून असणारा प्रभू रामचंद्र सहित असणारे सुळे नावाच्या पर्वतावर आले. सुळेहून लंकेमध्ये शिरले. लंकेमध्ये जाऊन वानर सैन्याने आग लावली. बऱ्या प्रकारे दुर्ग किल्ल्यावर असणारे चढू लागलेत. अशा प्रकारची कथा झाली असं हनुमंत भरताला ही कथा सांगतात. राक्षस सैन्य बहुसाल मरता कृपा उपजली भगवंता एकाच्या अपराधता लोका समजता. प्रभू रामचंद्र कसा करपाळू दयाळू भगवंत असणारा, भगवंताचा अंतकरण लोण्यापेक्षा मोहे असा तो भगवंत. एकानं गुन्हा केलाय, राक्षस असणारे भरपूर मरते, एकानं अपराध केला म्हणून काय सगळ्याला सजा द्यायची का असं रामानं विचार केला. श्रीराम दीन दयाळ श्रीराम सवे स्नेहाळ श्रीराम कृपा कल्लोळा प्रणत पाळ श्रीराम. पाळ करणारा असणारा प्रभू रामचंद्र भगवंत दीन आहे. दीन असणारे म्हणजे भगवंताची जे भक्ती करते अशाचा असणारा, दया करणारा, क्षमा करणारा, शांती करणारा, आनंद असणारे, गुन्हे असणारे सहन करणारा असा भगवंत आहे. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे भगवंताने विचार केला. राम कृपेचा कोवळा राम जीवीचा जिव्हाळा राम कृपाळू कळवळा लोका सकळा देखोनी. लोकाला सगळ्याला पाहून त्या ठिकाणी राम जीवीचा जिवाळा, राम कृपेचा कवळा असा तो भगवंत आहे असं हनुमंत त्या ठिकाणी भरताला कथा सांगतात. रामे जगाची उत्पत्ती समे जगाची स्थिती गती रामे जगाची विश्रांती
सचिन मूर्ती सच्चिदानंद श्रीराम मूर्ती असणारी, सच्चिदानंद मूर्ती असणारी, प्रभू रामचंद्र भगवंताची, राम असणारी जगाची असणारी विश्रांती, राम असणारी जगाची उत्पत्ती, शिवाय असणार आहे भगवंताच्या, या सूर्याला सुद्धा स्वतःचं असणारं तेज नाही, हे प्रभू रामचंद्राच्या नयनात तेज आहे, म्हणून सूर्याला प्रकाश आहे, सूर्य सुद्धा स्वतंत्र आहे, असं प्रभू रामचंद्र भगवंत करता धरताय, भगवंतच करता धरताय. मग तुम्हाला आम्हाला हंता करायची काय गरज आहे? भगवंताच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलू शकत नाही, असा तो प्रभू रामचंद्र भगवंत आहे, असं भारताला हनुमंत कथा सांगतात. निरपराधे केवी मारो मनोनी मांडिला शिष्टाचारो पाठविला अंगद विरवाती निरपराधी असणाऱ्या लोकांना कसं काय मारू, असा प्रभू रामचंद्र भगवंताने विचार केला, म्हणून अंगद नावाचा शूरवीर असणारा, हुशार असणारा वीर शिष्टाईसला पाठविला, असं हनुमंत भारताला कथा सांगतात. तेने शिकविला बहुत रीती तेन मानेची लंकापती मग मांडिली युद्ध ख्याती केली शांती. ते अंगद असणारा फार हुशार बुद्धिवान असणारा होता. अंगदानं अनेक प्रकारे शिष्टाई केली. चांगल्या माणसाला कितीही सांगा, पालत्या घागरीवर पाणी तसं. मंडोदरीने बी राजा रावणाला असणारं फार सांगितलं, पण राजा रावणाला पटलं नाही. अंगदाने सांगितलं, पण रावण काही मानेच ना. मग त्याने शिष्टाचारी संपली, मग युद्ध असणारं सुरू झालं, असं हनुमंत असणारे भारताला कथा सांगतात. युद्ध झाले गोरांधरा मंत्री प्रस्तादी महोदरा इंद्रजितादी महावीरा हनुमंत असणारे भारताला सांगले, भारता भारता असणारे युद्ध असणारं घोडंदर झालं. त्या ठिकाणी प्रस्थ मारला, प्रधान मारले, मोठमोठे मंत्री महोदर असणारे, फार मातलेले असणारे, कामरूपी असणारे, क्रोधरूपी असणारे राक्षस त्या काळामध्ये मारले. आज असणारे ज्याच्याकडे काम क्रोध लोभ दम अहंकार असन, आज सुद्धा काही लोक असणारे अत्याचार करतात, अन्याय करतात, काही चांगलं वागत नाहीत. म्हणून याच्यासाठी रामायण कशासाठी ऐकायचे? चांगलं वागा, चांगलं आचरण राहा, सगळ्यांनी संघटित राहा. काळ फार बेकार आहे. 26 पासून 32 पासून महाप्रळय होईल, जगामध्ये युद्ध होईल. जगन्नाथाच्या मंदिराच्या ठिकाणी समोर कथाकल्पतरूच्या वृक्षाचं झाड आहे, ते वृक्ष वाऱ्याने सुद्धा हलत नाही, पण या काळामध्ये हल्ला आहे. या जगामध्ये असणारं तिसरं महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. 32 पोस्तर काळ भयंकर व्याकुळ आहे. 50 असणारी एकर जमीन असू द्या, त्या एकरामध्ये जमिनीमध्ये धान्य पिकणार नाही. 15 दिवसाला धान्य मिळेल. भारतातले लोक जास्त वाचतील, बाकीच्या देशातले भरपूर मरतील. म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं आज काळाची गरज आहे. महाबाहू कुंभकर्ण उभा चिरीला विंदोनी बाण आदि नाक कान कापून महान असणारा बलवान कुंभकर्ण असणारा प्रभू रामचंद्र भगवंताने एका बाणानं उभा चरला, आधी नाक कान कापलं, अशा प्रकारची विठामना केली. असं असणारा त्या ठिकाणी भारताला कथा हनुमंत सांगतो. बंधू पुत्राचे दुःख बारी दाई मुखी शोक करी रावणा दुर्दशा तोरी सुरासुरी धाक त्याचा. रावणाचा धरारा होता, धाक होता. कसे शरीराला सवाशीर देव निर्माणच करतो. रावण अहंकारामध्ये मातला होता. देव दानव असणारे घाबरत होते. भावाचं फार दुःख झालं, शोक करू लागला, दाही मुखानं बोंबलू लागला, अशी रावणाची अवस्था झाली. दुःखे आरंभळला दुःखे आरंभळला बहुत आतुर बळी हा रघुनाथ माझे न काही चाले मतदात कात कर रावण कडकडा दात खाऊ लागला आणि बोलू लागला. एवढं दुःख झालं. प्रभू रामचंद्र भगवंत आतुरबळी अहंकारूपी रावण काय बोलतो? माझं काही चलत नाही, निस्ता दात खाला ना, आले गेल्यावर डोळे फिरू लागला. बोला. आदट वीर कुंभकर्ण रामे मारिला विंदोनी बाणा इंद्रजित महावीर दारुणा सौमित्रे जाण निवड. इंद्रजिताला गर्व झालता. मी 33 कोटी देव जिंकले. गर्वाचा फुगा इंद्रजिताचा. भले लक्ष्मणानं साधू रत्न लक्ष्मणानं मारला, कुंभकर्ण सुद्धा प्रभू रामचंद्रानं मारला. अशा प्रकारे रावण दुःख करू लागला, रडू लागला, बोंबलू लागला. प्रधान मारिले आदवे सैन्य सेनानी गेले जीवे एकले म्या काय करावे रणे नागवे रघुनाथ. सेना मारली, माझे प्रधान मारले, जीवे जित असणारे माझे मुलं बार मारले. असा म्हणून हाणू घ्यायला लागला. मी एकटा काय करू? असा रावण बोलायला लागला की दात कर करा कात डोळे गरगरा
भवन्दित रागे दोन्ही हात तुरित शक्ती अद्भुत उचलिली. घरच्या माणसाचा काय होऊ लागला, कुठं नाही जमलं तर घरच्यावर करकरा दात काय लागला, बुहात काय चोळा लागला. माझी शक्ती अद्भुत आहे, काही नाही राहिलं. अहंकाराचं घर बाबा खाली असतं म्हणून गर्व नसला पाहिजे. तिळभर बी होय अभिमान, मेरू समान भार, देवाजवळ जमतच नाही गर्व. शरणागत मारू आपण त्या कारणे सांडतिले हे प्राणा. लक्षून या बिभीषणा शक्ती जाण शरणागत बिभीषण आटणारा बिभीषण म्हणून भावासंग भावानी वाकडं पुढील राहून भावानी पुढील वाचक काटा निघाल्याशिवाय राहत नाही. कृष्णा बिभीषण फुटला, रत्न पारखे, रावणाचा सूचक काटा निघाला. रमेश शरणागत केंद्रे. आटणारा कोण आहे? बिभीषण. बिभीषणाला आत्ता मारू म्हणून शक्ती सज्ज केली आणि शरणागतावर सोडण्यासाठी सज्ज झाला. पुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. वेगी लक्ष्मण धावीनला, पाठीशी शरणागत घातला. शतधा शक्ती छेदून ठेला, गाडा दादूला सो मित्र. असं जैत बिभीषणावर बाण सोडलेला होता. लक्ष्मण त्या ठिकाणी पुढं झालेला आहे आणि पुढं होऊन जी काय बाण सोडल्या ती शक्ती सोडलेली 7 वेळेस जे लक्ष्मणाने छेदून टाकली असं त्या ठिकाणी सांगतात. मंत्री गिळता ती निगुती, परतान ये मागुती. ऐसे विचारून चित्ती आली का कुळती सो मित्रा. मग त्या ठिकाणी शक्ती विचार करत आहे, परत जावा तर मला गिळून टाकते. असाच विचार करून लक्ष्मणावर त्या ठिकाणी काकुलती येऊन ती शक्ती बोलू लागलेली आहे. मज गिळिले अभिमंत्रून स्तीन माझी अंगवन. मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील. जर माग सरले तर रावण मला दंड करतो, पुढे जा तर त्या ठिकाणी मला मंत्र लिहिलंय, मला गिळून टाकते असं त्या ठिकाणी शक्ती लक्ष्मणाशी बोलत आहे. म्हणून तुझ मी आलो शरण, तू शरणागत शरण्य. नपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझी. हे लक्ष्मणा, त्याच्यामुळे मी तुला शरण आलेले आहे. मी जी आहे ती तुझ्यावली कन्या आहे असं शक्ती लक्ष्मणाला बोलत आहे. कन्या होऊन शरणाली, तेने अत्यंत कृपाली. सोमित्र शरणांगता माऊली, अंगीकारिली ब्रह्मशक्ती. कन्या होऊन शरण आली. ज्यावेळेस कन्या होऊन शक्ती शरण आली, मग त्या ठिकाणी लक्ष्मणाला कृपा झालेली, कारण की लक्ष्मण कृपेची माऊली आहे आणि त्याच ठिकाणी त्या शक्तीवर कृपा केली असं नाथ महाराज सांगतात. कन्या झाली उपहत, जनकतिशी अंगीकारित. सोमित्र अत्यंत कृपा भरित, थारा देत निज हृदयी. कन्या उपवत झाली आणि त्या ठिकाणी जनकाने त्या ठिकाणी कन्या जी आहे ते अंगीकारलेली परशुरामचंद्रला. तशाप्रमाणे ही शक्ती आहे, ती कन्या मोठी झाल्यानंतर आपण तिच्यावर विवाह करतात तशाप्रमाणे ती शरण आली आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाने तिच्यावर
कृपा केलेली आहे असं त्या ठिकाणी सांगू लागले. जरी उपेक्षू येची तरी जगी होईल उपहासाशी